नमस्कार मित्रांनो, स्वराज्य करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्यांचे 10 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे? याचे पर्याय आहेत: ए. इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, बी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, सी. महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान, डी. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान। याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान। प्रश्न क्रमांक 2, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए. वर्धा, बी. औरंगाबाद, सी. अमरावती, डी. नंदुरबार। याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. वर्धा। प्रश्न क्रमांक 3, पोस्टकार्ड छापण्याचा कारखाना कुठे आहे? पर्याय ए. संभाजीनगर, बी. पुणे, सी. नाशिक आणि डी. नागपूर। योग्य उत्तर आहे पर्याय सी. नाशिक। प्रश्न क्रमांक 4, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशास संबोधले जाते? पर्याय आहेत: ए. नेपाळ, बी. अमेरिका, सी. जपान, डी. म्यानमार। याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. जपान। प्रश्न क्रमांक 5, नागझिरा अभयारण्य कुठे आहे? याचे पर्याय आहेत: पर्याय ए. गोंदिया, बी. वर्धा, सी. भंडारा, डी. गडचिरोली। याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. गोंदिया। पुढील प्रश्न क्रमांक 6, उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय ए. गोदावरी, बी. कोयना, सी. भीमा आणि डी. तापी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. भीमा। पुढील प्रश्न 7, हॅलेचा धूमकेतू दर टिंबटिंब वर्षांनी दिसतो? 72, बी. 56, सी. 76, डी. 96। योग्य उत्तर आहे पर्याय सी. 76। पुढील प्रश्न क्रमांक 8, ॲल्युमिनियम टिंबटिंब खनिजापासून मिळवले जाते? याचे पर्याय आहेत: ए. तांबे, बी. मॅग्नीज, सी. बॉक्साइट, डी. लोह खनिज। याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. बॉक्साइट। पुढील प्रश्न क्रमांक 9, कथ्थक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पर्याय ए. राजस्थान, बी. कर्नाटक, सी. उत्तर प्रदेश आणि डी. केरळ। याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. उत्तर प्रदेश। पुढील प्रश्न क्रमांक 10, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? पर्याय आहेत: ए. गोबी, बी. सहारा, सी. अटाकामा, डी. यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. सहारा। चला, पुढील एक प्रश्न तुमच्यासाठी आहे। सर्वांनी प्रश्न बघायचे आणि याचे उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये टाकायचे। प्रश्न आहे: सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? नर्मदा, तापी, गोदावरी, गंगा। ठीक आहे, सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंट्स करायचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा। ठीक आहे, अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी पोहोचत राहतील। ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद,